बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपारा, वसई आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघामध्ये फेरमतमोजणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे. आता माझ्यासोबत नवनिर्वाचित नालासोपाऱ्याचे भाजपाचे आमदार राजन नाईक आहेत. तर राजनजी, काय सांगणार तुम्ही एकंदरीत की भवियानं या तिन्ही मतदारसंघाची फेरमतमोजणी करण्यासाठी मागणी केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. त्यांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण या ईव्हीएम बद्दल अनेक वर्षापासून ज्या चर्चा चालू आहेत, सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भाचे निर्णय दिलेले आहेत. ईव्हीएम योग्य प्रकारे काम करते. जिथे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये काय रिझल्ट आला तेव्हा ईव्हीएमवरती संशय घेतला नाही, कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर तेव्हा ईव्हीएमचा संशय घेतला नाही. पराजय झाला की अशी ईव्हीएमवरती काहीतरी खापर फोडायला पाहिजे, आपण पराजय स्वीकारायला पाहिजे. जनतेचा कौल आहे, मतदाराचा कौल आहे, मतदाराचा कौल आपण स्वीकारला पाहिजे. हे सगळ्या प्रकारे टेस्ट ईव्हीएम मशीनच्या झालेले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये कुठल्याही प्रकारे गडबड नाही. पण दुसरा विषय की असं त्यांचं म्हणणं आहे की जी ईव्हीएम मशीनची जी फेरमतमोजणी होते तर त्यावेळेस ईव्हीएम मशीनचं फॉर्मॅट मारलं जातं, म्हणजे ब्लँक केल्या जाते आणि फक्त केवळ मॉकपॉल सारखं हे करतं. त्याच्यामुळे ईव्हीएमवरती त्यांचा मोठा संशय आहे. आणि ही जर फेरमतमोजणी करायची असेल तर पूर्णपणे ईव्हीएम, आयजीटी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बॅलेट पेपरची ती मोजणी करावी. ह्या संदर्भात निर्णय निवडणूक आयोग असेल किंवा कोर्टात गेले तर कोर्ट घेईल. या संदर्भात निर्णय काय घ्यायचा तो माझा अधिकार नाही या संदर्भात भाष्य करण्याचा. पण कुठल्याही प्रकारे करा, हा विजय जनतेचा कौल आहे. हा विजय मी नालासोपाऱ्याचा बोलतो, वसईचं बोलू शकतो किंवा बोईसरचं बोलू शकतो. जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे. जनतेने चांगली मतं यांच्या सत्ताधाऱ्याच्या विरोधात असलेल्या रोष मतपेटीतून व्यक्त केला आहे. लोकसभेतून केलेला तोच रिझल्ट विधानसभेत यायला लागला, त्यात काय फरक जाणवला नाही. त्यामुळे जनतेने कौल दिला आहे आणि याच्यात कितीही जरी केलं तरी काहीही निघणार नाही. हे होते राजन नाईक की ईव्हीएम वरती संशय घेऊन उपयोग नाहीये आणि ईव्हीएम वरती झालेलं जे मतदान आहे हा जनतेचा कौल आहे. आपला पराजय हा त्यांनी स्वीकारला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.